दादा आपण म्हणतो की आमदार उभा करायचे, पण मात्र असं दिसतंय की तिथं प्रतिष्ठित लोक आमदार लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये समजा जे माजी आमदार वगैरे तुमच्याकडे येताना दिसत आहे. मात्र उद्या तिकीट देण्याचा विषय आला तर जे प्रस्थापित आमदाराला तिकीट दिलं जाईल का आम मराठा मधून तिकीट देण्याचा मानस आहे आपला? नाही नाही, आता हे बघा 29 तारखेला सगळं ठरण, पण जर आता समाजाला वाटतंय सगळ्याच की एवढी संधी ही लाट गोरगरिबांची आली. पूर्वी वेगळ्या लाटी यायच्या, कुठल्या तरी माणसाच्या, कुठल्या तरी व्यक्तीच्या, सामान्याच्या लाटी. सामान्य जनतेला वाटतं मग सगळ्या जाती धर्माच्या लोकांना की एवढीच वेळ अशी आता ही संधी आहे सत्तेत जायची आणि राजकारणाला पायाखाली तोडवायची, ही योग्य वेळ आहे. तर मग आता समाजाच्या विचारून त्यावेळेस ते निर्णय होतीलच, पण आता सामान्यच त्याच्यात जाणार हे मात्र अंतिम सत्य. आता तुम्ही हे नाही सांगितलं की राज ठाकरे यांनी तुमची भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे का, आणि त्यांनी भेटण्याची आश्वासन मराठा आंदोलकांना काल दिलेलं आहे की मी जरांगे पाटलांना भेटून त्यांच्याशी बोलेन. तुम्ही त्यांना भेटणार आहे का? नाही, तसं काही संपर्क नाही किंवा काय फोन झालेला नाही. आता उद्यापासून तुमचा दौरा सुरू होणार आहे. हा दौरा संपल्यानंतर उद्याचा आणखी महाराष्ट्राचे जे उर्वरित भागाचे टप्पे तुमचे बाकी आहे. आतापर्यंत मराठवाडा झाला, उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र होईल दुसऱ्या टप्प्याला सुरुवात. ते झाल्यानंतर आणखी काय काय नियोजन असणार आहे टप्प्याला? नाही, उद्या सोलापूरपासून सुरुवात आहे. सोलापूर जिल्ह्यातले सगळे मराठी एका जागेवर येणार आहेत स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या जातीला न्याय मिळण्यासाठी. कारण बाकीच्यांना मिळाला आहे, त्यांना न्याय मिळालेला असूनही ते आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून रस्त्यावरती आहेत. मग आता आम्हाला आरक्षण नाही म्हणल्याच्या नंतर आमच्या मुलासाठी आम्ही किती ताकदीनं रस्त्यावरती येऊ? ही सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि नाशिक 13 ऑगस्टला नाशिकला आहे. हे नाशिक जिल्ह्यातला एक घराघरातला मराठा त्या दिवशी बाहेर पडणार आहे. कारण आता एकजूट दाखवल्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर आम्ही विदर्भातला सुद्धा दौरा टाकतो आहे, मुंबई कोकणचा सुद्धा दौरा आमचाही पडणार आहे. परंतु 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत आम्ही काही इथं पण बैठका ठेवलेल्या आहेत. कारण 29 ऑगस्टला आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, पाडायचे का उभा करायचे या संदर्भात. त्याच्यामुळं इथंसुद्धा समीकरणं कसे जुळतात हे बघण्यासाठी पण बैठका लावलेल्या आहेत. त्या बैठकाचा तारखेचा सगळा अंदाजा घेऊन विदर्भातला आणि कोकण मुंबईतला दौरा आम्ही टाकणार आहेत. परंतु इकडं बी नुसते दौरे जर करीत बसावं तर समीकरणं तरी जुळवायचे कवा, आणि दिवस थोडे आहेत. त्यामुळेच मी पाठीमागच्या 2-4 दिवसापूर्वीच लोकांना सांगितलं की तयारी राहू द्या. जर मग समाज म्हणला लढायचं तर कागदपत्र काढून ठेवा, टायमाला परत नको की निर्णय घेतला ना आता कागदपत्रच नाही काढणार. जे आहेत ते काढा, पण असे एक लक्षात ठेवा, पण कागद गावागणीच काढीत ना सगळे. म्हणजे एका गावातून व्हायचे 5-5 आणि 6-6 उमेदवार आणि मतदारसंघात राहायचे 2000 उमेदवार. असं नाही झालं पाहिजे. एकच देणार आहेत हे बी लक्षात असू द्या. कारण तेही मी त्याच वेळेस सांगितले आणि आताही पुन्हा सांगतो की कागदपत्र काढून ठेवा. कारण आपणही तयारी नसलं पाहिजे जर लढायचं म्हणले तर. नाही म्हणले तर ही मनस्थिती मनाची तयारी करून ठेवा की आपण काढलेले कागदपत्राचे पैसे वायाला गेले, हेही मनात ठेवा. परत म्हणू नका की मी कागदपत्र काढले आणि मला उमेदवारी मिळणार होती. कागदपत्र आपण सावध म्हणून काढायचे, उमेदवारी मिळणार आहे म्हणून नाही काढायचे. एक जण कोणी ठेवा जर ठरलं तर ह्यावेळेस ताकदीनं कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्या गोरगरीब जाती धर्माचे लोक यावेळेस तुटून पडणार आहेत. 288 जागा आहेत विधानसभेच्या, काही राखीव आहेत. त्या राखीव जागेसाठी कशी मोर्चेबांधणी असणार आहे? तेच आता 14 ते 20 या दरम्यान आम्ही 288चा सगळा आढावा घेणार आहे. सगळा डाटाही तिथपर्यंत आणायचं सांगितलं आम्ही सगळ्यांना की डाटे पण 14 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान घेऊन आपण त्याच्यावरती चर्चा करून ठरवलं जाणार आहे काय करायचं आहे काय नाही करायचं, आणि एकूण फायनल निर्णय हे 29 ऑगस्टला करणार आहे. त्यामुळे 288 ज्या SC STच्या जागा सुटल्या त्याचाही विचार केला जाणार आहे. कारण ही निवडणूक अशी राहणार आहे असा एक अंदाजा दिसतो आहे की कधी न येणारे सर्वसामान्य मराठ्यातले पण इतर छोट्या छोट्या जातीतले पण आमदार होण्याची दाट शक्यता आहे याच्यात. कारण हे सर्वसामान्य लोक एकजूट झालेले आहेत. आता तसंच SC STमध्ये सुद्धा होणार आहे की कधी न जाणारे लोक तिथं जाण्याची शक्यता आहे. इतका मराठा समाज एका बाजूनं आणि एका ताकदीनं चालणार आहे. तसेच छोट्या छोट्या जातीला सुद्धा वाटतं आहे की चला आपलाही कोणीतरी प्रश्न मांडणारा तिथं माणूस होईल, म्हणून छोट्या छोट्या जातीसुद्धा आता एकत्र आल्यात. आणि हे परिवर्तन करणं गरजेचं आहे. कारण मुस्लिम मराठा दलित हे जरी एकत्र आता चित्र तसं आहे सध्याचं, तरी खूप सीटं निघू शकतात खूप.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.